आणि या घडीची अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी पुण्यातील नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपीला दोषी ठरवण्यात आलेला आहे। या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा केली जावी अशी मागणी समाजातल्या सगळ्या स्तरातून व्यक्त होतीये। आज या प्रकरणाचा निकाल लागतोय। नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपीवरती दोष सिद्ध झालेला आहे, त्याला दोषी ठरवण्यात आले। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवण्यात आली। तातडीनं याची सुनावणी देखील पार पडलेली आहे। 21 तारखेला सुनावणी पार पडली, सुरू झाली आणि 20 जूनला सुनावणी पूर्ण झाली। आज 25 जूनला या संपूर्ण प्रकरणाचा निकाल येतोय। बलात्कार प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे हा दोषी आहे। 3.5 वर्षाच्या चिमुकलीवरती त्यानं बलात्कार केला, तिची हत्या केली। ती आपल्या कुटुंबियांकडे भोर तालुक्यामध्ये सुट्टीसाठी आलेली होती आणि त्याच वेळी तिला भुलवून फसवून तिला एका गोठ्यात नेण्यात आलं आणि तिच्यावरती अत्याचार करण्यात आला, तिची हत्या करण्यात आली। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मिकी, आरोपीला दोषी ठरवण्यात आलेला आहे, काय अपडेट आहे सुनावणी संदर्भात? अगदी जर आपण बघितलं तर नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला आत्ताच कोर्टासमोर हजर करण्यात आलेलं होतं आणि कोर्टाने वाचनाला सुरुवात केली। तर पहिल्याच ओळात या आरोपीला दोषी करार या ठिकाणी देण्यात आलेला आहे। कोर्टाकडून सुरुवातीलाच अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं एक मोठं यश म्हणावं लागेल पुणे ग्रामीण पोलिसांचं। ज्या पद्धतीने जलद गतीने त्यांनी हा संपूर्ण तपास केला, जवळपास 14 दिवसातच चार्जशीट दाखल करण्यात आलेली होती आणि आज जेव्हा सुनावणी होतीये, जर आपण बघितलं तर अनेक लोक या ठिकाणी पोहोचलेले आहेत हे सुनावणी ऐकण्यासाठी। काय नक्की निकाल लागतोय, कशा पद्धतीची शिक्षा लागतेय, परंतु आता जर आपण बघितलं तर अनेक लोक आलेले आहेत, कोर्टाच्या बाहेर लोकांची गर्दी आहे। दादा, तुम्ही हे चिमुकलीचा निकाल ऐकण्यासाठी इथं आलेला आहात? होय। कोर्टाने आता सांगितले या आरोपीला दोषी करार देण्यात आलेला आहे। अजून त्याच्याबद्दल काही आम्हाला माहिती आलेली नाही, पण नक्कीच आम्ही दोषीला शिक्षा देण्यासाठी आम्ही फाशीची शिक्षेची सुरुवातीपासून मागणी होतीये। हो, पहिल्या दिवशीपासून आमची मागणी हीच आहे की लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी। आता आरोपीला दोषी करार देण्यात आलेला आहे। सुरुवातीलाच न्यायाधीशाने स्पष्ट सांगितलंय की हा आरोपी दोषी आहे। पहिल्यापासून आरोपी दोषी आहेच आहे, प्रकरण सिद्ध झालेलं। आता शिक्षा होणार आहे, जवळजवळ हे निश्चित झालेलं आहे। आज काही वेळातच सुनावणीला म्हणजे अर्थात होणार आहे, शिक्षा होणारच आहे नक्कीच। आम्हाला शिक्षा फाशीची शिक्षा मिळावी ही सगळ्यांची अपेक्षा आहे। फाशीची शिक्षा मिळावी हीच विनंती। हेच कोर्टाला आम्ही पहिल्यापासूनच विनंती करत आलोत की ह्या आरोपीला फाशीची शिक्षा हीच व्हायला पाहिजे। अर्थात जर आपण बघितलं तर फाशीची शिक्षा मिळावी ही मागणी या ठिकाणी होतीये। त्याच वेळी जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने कोर्टासमोर हजर केल्यानंतर अर्थात आपण बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या संपूर्ण केस संदर्भात माहिती घेतलेली होती। प्रत्येक अपडेट ते या ठिकाणी घेत होते। मुख्यमंत्र्यांचे देखील स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स होते की जलद गतीने हा संपूर्ण तपास व्हायला हवा। ज्या पद्धतीने 3.5 वर्षाच्या या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आलेले होते, लैंगिक अत्याचार करण्यात आलेले होते आणि त्यानंतर निर्गुण हत्या तिची त्या ठिकाणी करण्यात आलेली होती। आणि आपण जर बघितलं तर 112 पानी जो दोषारोप पत्र आहे तो कोर्टात फक्त 14 दिवसात अर्थात दाखल करण्यात आलेला होता आणि त्यानंतर 55 लोकांची साक्ष या ठिकाणी घेण्यात आलेली होती आणि त्याचाच आज निकालाचं वाचन या ठिकाणी होतोय। जर आपण बघितलं तर SR साळुंके जे न्यायाधीश आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्यासमोर काही वेळापूर्वीच आरोपी भीमराव कांबळे याला हजर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर आता जो सगळ्यात पहिली लाईन या म्हणजे अर्थात निकालात वाचण्यात आलेली आहे ती म्हणजे या आरोपीला दोषी ठरवण्यात आलेला आहे। ज्या ज्या कलमा अंतर्गत खटला दाखल करण्यात आलेला आहे त्या सगळे या ठिकाणी पाहिलेले आहेत। जन्मठेपाची शिक्षा व्हावी असं देखील आतमध्ये या ठिकाणी चर्चा सुरू आहे। मात्र सुरुवातीपासून सरकारी वकिलाकडून मागणी केली जाते की या आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी हे सगळे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। मात्र जर आपण बघितलं तर आज या कोर्टाच्या बाहेर ज्या पद्धतीने